की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है। जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मेरे घर तेरी आरती, तुझसे क्या चाहिए सोचो भगवान, जिंदगी जब तेरे नाम करती है सर पर, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, चुनता है तुझको प्रभु संसार करे, मन में बसा कर तेरी मूर्ति, बसा कर तेरी मूर्ति, उतारो मेरे घर तेरी आरती, उतारो मेरे घर तेरी आरती। तेरी महिमा गाए सकरे नारद गुण गान करे विनाता, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, दास व्यास तेरी गाए आरती, बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मेरे घर तेरी आरती, उतारो मेरे घर तेरी आरती, उतारो मेरे घर तेरी आरती। खाली लोटा मंदिर चरण थोड़ा न पाए रुक तुझे, प्रेम आलिंगन आनंद भोजन भावे वाली तुमेव त्वमेव सर्वं मम देव देवं, वाचा महेन्द्रियर्वा बुद्ध्या वा प्रभुति स्वभावा, करोमि यज्ञं सकलं वरस्य, नारायणे श्री समर्पयामि, अच्युतं केशवं राम नारायण कृष्णं वासुदेवं, माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान श्रीमद् भागवत महापुराण, श्री शुकाचार्य महाराज, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रम् खलानिश्यवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदालङ्कृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिनम् नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सर्वांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे. कारण भगवंताचं नामस्मरण जर केलं तर अंतकरणामध्ये शुद्धी अंतकरण शुद्ध होतं आणि कथा श्रवण करण्याकरता एकाग्र चित्त लागतं. श्री राधे बोलो टाळी बजाव टाळी. राधा राधा नाम राधा राधा नाम तू गाएगा राधा राधा नाम राधा राधा नाम तू गाएगा गाएगा अपने जीवन की बाधा मिटाएगा अपने जीवन की बाधा मिटाएगा राधा 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 तू गाएगा राधा राधा तू गाएगा अपने जीवन की बाधा हरि बोल अपने जीवन की बाधा मिटाएगा. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे
वाह हरि बोल। क्या बात है। राधा राधा राम रटत है जो ताली बजाओ। हो राधा राधा राम रटत है जो अपने जीवन की बाधा मिटाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए धीरा रे। हरि बोल। क्या बात है। श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे हरि बोल। राधे 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 राधे
कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुराण के श्री शुकाचार्य महाराज जय जय श्री राधे। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणाला दई भक्त वांछित श्री पितांबरधारी लाल कृष्ण लालमंकी वाङ्मयीन मूर्ती स्वरूप श्रीमद भागवत महापुराण। दादा याचा आवाज थोडा रिपीट दे, बास कमी कर। अखिलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवरी नारायणगिरीजी महाराज महंत गुरुवरी रामगिरीजी महाराज महंत गुरुवरी रामानंदगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आज कथेचा हा तिसरा दिवस आहे। काल आपण कथेमध्ये बघितलं भीष्माचार्यांचं स्वतः त्यांनी देह ठेवला, पांडवांना फार दुःख झालं। काल आपण तो विषय बघत होतो आणि ज्या निमित्ताने आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत ते निमित्त म्हणजे स्वर्गवासी दादासाहेब रंगनाथ पाटील लवडे दादांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या लवडे पाटील परिवाराने सुंदर असं श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलंय, म्हणून या परिवाराला मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो। आणि कालचा जो आपण विषय बघितला, कारण कथा अजून खूप लांब जायचं आहे आपल्याला। काल बघत होतो ज्यावेळेस भीष्माचार्य शिरपंजिरी पडले 122 बाण त्यांच्या शरीरामध्ये शिरले, त्या कुरुक्षेत्रावरती भीष्माचार्य पडलेले, पण पांडवांना धर्मनीती भीष्माचार्य शिकवत होते, सांगत होते। दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान बभासनम श्रीधर्मान भागवत धर्मान। भीष्माचार्य पांडवांना धर्म काय असतो ते सांगत होते, धर्मनीती काय असते ते सांगत होते। आणि भीष्माचार्यांना त्यावेळेस भगवंताची सुद्धा स्तुती त्यावेळेस केली। विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांनी त्यावेळेस भगवंताला 1000 नावं त्या भगवान परमात्म्याचे विष्णू सहस्रनामामध्ये दिलेले आहेत, कारण भगवान श्रीकृष्णाची स्तुती भीष्माचार्यांनी त्याच्यामध्ये केली। म्हणून जीवनामध्ये दररोज त्या भगवंताच्या नामस्मरणाचा आम्ही जर पाठ केला विष्णू सहस्रनामाचा, कारण ललाटीचे लिहिले नाम ओढे काही केले, ही ताकद त्या विष्णू सहस्रनामामध्ये आहे। का जर आम्ही ते विष्णू सहस्रनामाचा दररोज जर पाठ केला त्याचा आमच्या कपाळावरती सटविनं जे 5वीच्या दिवशी आमच्या कपाळावरती कर्म लिहून ठेवलंय ना ते सुद्धा पुसण्याची ताकद त्या विष्णू सहस्रनामामध्ये। थोडा रिपीट दे, डिले दे, मला आवाज लॉक होतोय। नंतर भीष्माचार्यांनी स्वतःचा देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर पांडवांना खूप दुःख झालं। पांडव इतके दुःखी झाले, महालामध्ये गेल्यावरती भगवान परमात्मा म्हटले मी सुद्धा आता द्वारकेला निघणार। धर्मराजांनी सांगितलं अर्जुनाला भगवंतांना पोहोच करण्याकरता द्वारकेला जा। अर्जुन भगवंताबरोबर भगवंताला पोहोचवण्याकरता द्वारकेला गेले। काही दिवस अर्जुन त्या ठिकाणी राहिले भगवंताच्या द्वारकेमध्ये। अर्जुनाला सुद्धा भगवान परमात्म्याला सोडून येण्याची इच्छा होत नव्हती। शेवटी इकडं धर्मराजा हस्तिनापूरचे राजा झाले आणि राजा झाल्यावरती उत्तरेच्या गर्भामध्ये जे राजा परीक्षितीचा गर्भ जो वाढत होता, इकडं राजा परीक्षितीचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर राजा परीक्षिती जन्माला आल्याबरोबर
त्यांनी भगवान परमात्म्याला विचारायला लागले. कारण भगवान परमात्म्याची आणि राजा परीक्षितीची भेट कधी झाली होती? उत्तरेच्या गर्भामध्ये. राजा परीक्षितीने भगवंताला बघितलं होतं. जन्माला आल्याबरोबर त्यांनी भगवंताला विचारलं, भगवान परमात्मा कुठे आहे? भगवान परमात्मा पुन्हा अर्जुनासह द्वारकेमधून हस्तिनापूरमध्ये आले. राजा परीक्षितीची भेट त्यांनी घेतली. ते छोटंसं बालक भगवंतानी बघितलं आणि नंतर पुन्हा भगवान परमात्मा द्वारकेला जायला निघाले. अर्जुनाला पुन्हाही भगवंताने बरोबर घेतलं आणि ज्या वेळेस अर्जुन पुन्हा द्वारकेहून वापस निघाले ना, येत असताना रस्त्यामध्येच अर्जुनाला काही भिल्ल समाजाने लुटलं. कारण ते भगवंतानीच ते आपलं रूप धारण करून अर्जुनाजवळचं धनुष्य काढून घेतला. अर्जुनाची सगळी शक्ती काढण्यात आली आणि अर्जुन भगवान परमात्मा आपल्यापासून लांब गेल्यामुळं अर्जुन अजूनच दुःखी झाला आहे. अर्जुन हस्तिनापूरमध्ये आल्याबरोबर भगवंताच्या आठवणीमध्ये फार वेडे होऊन गेले होते. माझा जगाचा मालक माझ्यापाशी नाही आहे. जीवनभर भगवान परमात्मा माझ्याबरोबर होता. धर्मराजाला अर्जुन म्हणायला लागला, दादा देवाबिगर मी राहूच शकत नाही. दादा भगवंत निघून गेले पण माझी सगळी शक्तीसुद्धा भगवान परमात्मा घेऊन गेले म्हटले. कारण भगवंता बिगर मी 1 मिनिटसुद्धा राहू शकत नाही दादा. जगाच्या मालकाने आपल्यावर किती मोठे संकट आले होते. या संकटाचं निरसन भगवान परमात्म्यामुळे मी फक्त निमित्त मात्र होतोय. पण हे सगळं संकटाचं निरसन करण्याचं काम तो जगाचा मालक करत होता आहे. भगवंता बिगर 1 क्षणसुद्धा मी राहू शकत नाही. किती मोठमोठे संकट आपल्यावरती आले. आणि मग पांडवांना सुद्धा राहण्याची इच्छा राहिली नाही. हळूहळू राजा परीक्षिती मोठे व्हायला लागले आणि मोठे होत गेले आणि धर्मराजांनी त्यांना त्या हस्तिनापूरचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं आणि पांडव पुन्हा स्वर्गारोहण करण्याकरता निघाले. धर्मराजा स्वतः आहेत, द्रौपदी बरोबर आहेत, अर्जुन, नकुल, सहदेव सगळेही स्वर्गाला निघाले. पण रस्त्याने जात असताना बाकीच्या सर्वांचं निधन झालं, सगळ्यांचं देहावसन झालं. पण आमचे धर्मराजा मात्र स्वर्गाच्या वाटेवरती गेले, स्वर्गापर्यंत गेले. पण त्या ठिकाणी गेल्यावरती स्वर्गातल्या यमानी काय केलं, धर्मराजांना नरकामध्ये घेऊन गेले. त्यांना नरकामध्ये नेल्याबरोबर धर्मराजा विचारायला लागले, यमाला काय भानगडे? म्हटले, मला का नरकात आणलंय? आणि मग यम धर्मराजाला म्हणायला लागला, राजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही 1 वेळेस खोटं बोलले होते, एकदा खोटं बोलले होते. धर्मराजा म्हणे, खोटं कधी बोललो मी? अश्वत्थामा हत नरोवा कुंजरवा. ज्या वेळेस अश्वत्थामाचा शुक्राचार्यांचे जे चिरंजीव होते अश्वत्थामा, हा द्रोणाचार्यांचे चिरंजीव अश्वत्थामा. पण युद्धामध्ये द्रोणाचार्यांना विचारलं भगवंतानी, तुमचं मरण कशात आहे? ते विचारल्याबरोबर द्रोणाचार्य म्हटले त्यावेळेस, माझ्या मुलाचं मी निधन माझ्या कानाने ऐकेल ना, माझ्या मुलाचं निधन झालं त्यावेळेस माझं मी शस्त्र खाली ठेवीन म्हटले, त्यावेळेस पुन्हा युद्ध करणार नाही, त्याच वेळेस माझं मरण आहे म्हटले. भगवंतानी आयडिया केली, खेळतो येण्याची खेळावा. जगाच्या मालकाने काय केलं, युद्ध चालू असताना अश्वत्थामा नावाचा हत्ती मारल्या गेला. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारल्याबरोबर भगवंतानी इकडं द्रोणाचार्यांच्या कानावरती बातमी दिली का अश्वत्थामा मारल्या गेला, अश्वत्थामा मारल्या गेला. पण हत्ती मारल्या गेला का त्यांचा मुलगा मारल्या गेला हे सांगितलं नव्हतं. पण द्रोणाचार्यांचा विश्वास पटाना त्याच्यावरती. नक्की आपल्याला खरं कोण सांगेल? अश्वत्थामा मारल्या गेला. भगवंतानी तर सगळीकडे बातमी दिली का अश्वत्थामा मारल्या गेला, अश्वत्थामा मारल्या गेला. ती सगळी इकडं बातमी कळाली. पण द्रोणाचार्यांना खरं कोण सांगेल हे विचारतो. पण तेवढ्यात त्यांना धर्मराजा दिसले, युधिष्ठिर दिसले. आणि दिसल्याबरोबर विचारलं, धर्मराजा अश्वत्थामा खरोखर मारल्या गेला का?
आणि तेवढ्यात धर्मराजा म्हणले हो अश्वत्थामा मारल्या गेला, पण त्यांना हत्ती शब्द म्हणायच्या अगोदर इकडं भगवंताने ते नगरे वाजवायला सुरुवात केली, ढोलताशा वाजवायला सुरुवात केली. ते शब्द मात्र द्रोणाचार्याने ऐकलंच नाही, ते शब्द त्यांच्या कानावरती पडलेच नव्हते. आणि मग फक्त धर्मराजा म्हणले अश्वत्थामा हत नरोवा कुंजरवा शब्द उच्चारायच्या आत यांनी नगारे भगवंतांनी सुरू केली, नगारे वाजवायला सुरुवात केली. ते शब्द त्यांच्या कानावरती पडले नाही आणि त्यांनी स्वतःचं शस्त्र खाली ठेवून दिलं. तेवढ्यात अर्जुनाने त्यांना बाण मारलाय. आणि मग यमराजा धर्मराजाला म्हणायला लागले त्यावेळेस तुम्ही खोटं बोलले. धर्मराजा म्हणे त्यावेळेस मी खोटं बोललो नाही, मी खरंच बोललोय, पण ते त्यांच्यापर्यंत माझे शब्द पोहोचले नाही. आणि मग तो यम धर्मराजांना स्वर्गामध्ये घेऊन गेले. आणि धर्मराजासुद्धा स्वर्गामध्ये सदेह वैकुंठाला निघून गेले. तसं आजसुद्धा जगद्गुरु तुकोबरायाचं धर्मनाथ बीजे आज योगायोग म्हणावं लागेल. म्हणजे जगद्गुरु तुकोबराया आज त्यांचा जो जगद्गुरु तुकोबराया सदेह वैकुंठाला निघून गेले ना, तो दिवस आजचा आहे. कारण जगद्गुरु तुकोबराया म्हणजे मराठी मनावर आधी राज्य करणारा जगविख्यात साधू. इंद्रायणीच्या काठावर उठलेलं एक भक्तीचं वादळ म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराय आहे. तुकोबरायासारखी विभूती जगद्गुरु तुकोबरायाने जे आपल्याला दिलं ना ते आतापर्यंत कोणी देऊ शकत नाही हो. तुकोबरायाच्या जीवनामध्ये एवढं नामस्मरण होतं, त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं नामस्मरण होतं का आम्ही सहज म्हणतो की तुकोबरायाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांना संसार व्यवस्थित करता आला नाही, आम्ही सहज बोलून जातोय. पण तुकोबरायानं त्यांच्या जीवनामध्ये नामस्मरणाची एवढी मोठी ताकद उभी केली होती तुकोबरायांना, का तुकोबरायानं जे साध्य केलं होतं ना जीवनामध्ये ते आतापर्यंत कोणी साध्य करू शकलं नव्हतं. कारण नामस्मरणाची एवढी मोठी ताकद होती तुकोबरायाची. आम्ही सहज म्हणतो तुकोबरायाला संसार व्यवस्थित करता आला नाही, लेकरा बाळांची खाण्यापिण्याची कायम हाल व्हायची, कायम हाला अपेष्टा त्यांच्या जीवनामध्ये होत्या, मुलांना धान्यसुद्धा खायला नव्हतं. पण तुकोबरायाची ताकद जी तयार झाली होती ती तुमच्या आमच्या दृष्टीनं दिसणारी नव्हती. कारण एकदा काय झालं, तुकोबरायाचे 14 टाळकरीपैकी एक टाळकरी तीर्थयात्रेला जायला निघाला. पण तो तुकोबरायाला म्हणला तुकोबराया मला तीर्थयात्रेला जायचंय, पण माझी काही पैशाची व्यवस्था करा. तुकोबराया म्हणे काय हरकत नाही, तीर्थयात्रेला जायचं ना, चांगली गोष्ट आहे म्हणले, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला पैसे देतो, मग तीर्थयात्रेला जा. पण तुकोबराया जिजाई साहेबाला कधीही म्हटले नव्हते बरं का, आवले तुझ्या घरामध्ये मीठ नाही का मिरची नाही. तुकोबराया म्हणायचे तुझा संसार आणि तू बघ, मला संसारामधलं काहीच सांगू नको. तरी आमच्या जिजाई साहेब अशा होत्या, इतक्या पतिव्रता होत्या का जगद्गुरु तुकोबराया भंडारा डोंगरावरती भजनाला जायचे ना, आमचे जिजाई साहेब कुठून तरी धान्य मागून आणायचं, त्याची एक भाकर बनवायची आणि तुकोबरायाला त्या भंडारा डोंगरावरती भाकर घेऊन जात होत्या. पण त्यांना माहीत नसायचं भंडारा डोंगरावरती गेले तुकोबराया का घोराडा डोंगरावरती गेले का भामचंद्र डोंगरावरती गेले, हे त्यांना माहीत नसायचं. पण येळवाडीच्या पुढं गेल्यावरती 3 रस्ते लागतात, त्या रस्त्याला आमच्या जिजाई साहेब कान लावायचे. ज्या रस्त्याला विठ्ठल विठ्ठल त्याच्यातून धुनी येत असेल त्या रस्त्यानं आमच्या जिजाई साहेब तुकोबरायाला भाकरी घेऊन जात होत्या. ज्यावेळेस 3 वाजू नाही तर 4 वाजू भाकरी एकदा तुकोबरायापर्यंत घेऊन जायच्या. तुकोबरायाने भोजन केलं की मग आमच्या जिजाई साहेब भोजन करायच्या, एवढ्या पतिव्रता होत्या. जिजाई साहेबांचे वडील म्हणजे साधे नव्हते. आबाजी गुळवे म्हणजे त्या काळामध्ये 3,500 एकर ऊस असायचा त्यांचा. किती? 3,500 एकर ऊस. आणि एकूण ती एक आमची जिजाई साहेब तुकोबरायाला दिले होते, एकच मुलगी होती त्यांना. मग विचार करा, एवढी मोठी श्रीमंती असताना आमच्या जिजाई साहेबांनी एका लुगड्यावरती संसार केला हो तुकोबरायाचा. पण आपल्या जीवनामध्ये कधीही तक्रार केली नाही, आपल्या माहेरामध्ये आपल्या बापाला कधी सांगितलं नाही माझ्या घरामध्ये धान्य लेकरांना नाही आहे, माझ्या अंगावरती व्यवस्थित साडी नाही आहे. कधीही आमच्या जिजाई साहेबांनी बापाला ही माहिती दिली नाही. भाऊ जर न्यायला आला ना, चरित्रामध्ये असा उल्लेख आहे, जिजाई साहेब भावाला घरापर्यंत येऊ देत नव्हत्या. तो तिकून न्यायला आला का गावाच्या विशीपर्यंत ह्या उपस्थित असायच्या. कारण त्यांना वाटायचं भावाने जर घर बघितलं त्याला वाईट वाटेल. आजचा विचार करा बरं, एवढी श्रीमंती असली तर बापाला म्हणले असते मला इथं राहायचंच नाही. आजची परिस्थिती अशी, सकाळी फोन असतो, दुपारी फोन असतो, संध्याकाळी फोन असतो, झोपायच्या वेळेस पुन्हा फोन असतो. ते मोबाईल तर अशी गोष्ट झाली ना, आता सकाळपासून संध्याकाळच 50 वेळेस माहेरी फोन असतो.
म्हणून आम्ही जीवनामध्ये जीवन जगत आमच्या जिजाई साहेबाचा आदर्श समोर ठेवा. आम्हाला जर वाटत असेल आमचा संसार सुखाचा व्हावा तर आम्ही लई वेळेस माहेरला फोन नाही केला पाहिजे. आपला संसार आपण आपलं बघितलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी माहेरात सांगायच्या नसतात. ज्या खानदानी स्त्रिया असतात ना त्या कधीही आपल्या संसारामध्ये किती त्रास होतो त्या माहेरामध्ये एक शब्दसुद्धा सांगत नसतात. आणि माहेरामधलं सुद्धा सासरी काही सांगत नसतात. म्हणून आमच्या जिजाई साहेबाचा आदर्श समोर आम्ही ठेवला पाहिजे. आणि जिजाई साहेब म्हणजे असे तुकोबराय होते. टाळकरी तो निघाला तीर्थयात्रेला. तुकोबरायांनी काय केलं, पैसे नव्हते जवळ त्यांच्या. तुकोबरायाने जमिनीमधला एक खडा उचलला आपल्या हातामध्ये घेतला. खडा हातात घेतल्याबरोबर तो सोन्याचं नाणं तयार झालं, सोन्याचं होन तयार झाला. आणि ते सोन्याचं नाणं त्या टाळकऱ्याच्या हातामध्ये दिलं. आणि तुकोबराय म्हणले ही मोडून याच्यात तीर्थयात्रा कर. मला हे म्हणायचं आहे म्हणजे तुकोबरायाचा संसार फाटका तुटका होता. तुकोबरायांनी जर ठरवलं असतं, तुकोबरायाने माती हातात घेतल्याबरोबर सोन्याची करण्याची ताकद होती, सोनं करण्याची ताकद होती. मग तुकोबरायाने संपूर्ण संसार सोन्याचा केला असता ना. संपूर्ण देहूगाव सोन्याचं केलं असतं. संपूर्ण आमचा महाराष्ट्र सोन्याचा तुकोबरायांनी करून ठेवला असता. मग तुकोबरायासमोर कुठं हरवलो, अदानी अंबानी, तो रावण ज्याची ती 7 कोटी घरं सोन्याची आहे रावणाची. श्रीमंती म्हटलं का रावणाचं नाव पहिल्यांदा निघतंय. माझ्या तुकोबरायाने सगळा महाराष्ट्र सोन्याचा केला असता ना. ही ताकद तुकोबरायाची होती, नामस्मरणाची ताकद होती. पण तुकोबरायानं ते आपल्या संसारामध्ये ते कधीही वापरलं नाही. ती सोनं नाही वापरलं आणि ते नाणंसुद्धा वापरलं नाही. जी ताकद होती ती ताकद संसारामध्ये कधीही वापरली नाही. म्हणून आज जगद्गुरु तुकोबराया सदैव वैकुंठाला निघून गेले. तो आजचा दिवस आहे. अनुरणीया थोकडा अनुरेनुया थोकडा तुका आकाशाई बढा 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 गिरुणी साडी रे कलेवर गिरुणी साडी रे कलेवर भाव भ्रमाचा आकार भाव भ्रमाचा आकार अनुरेनुया 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 थोकडा अनुरेनुया थोकडा तुका आकाशाई बढा तुका आकाशाई बढा तुका आकाशाई बढा तुका आकाशाई बढा तुका तुका आकाशा एवढा आम्ही जातो आमच्या गावा तुम्ही राम राम घ्यावा. तुकोबरायाचा आजचा तो दिवस आहे. आपला विषय चालू होता. राजा परीक्षिती हळूहळू मोठे व्हायला लागले. त्यांच्या राज्य त्यांच्या स्वाधीन केलं धर्मराजा आणि ते सुद्धा स्वर्गारोहण झाले. नंतर राजा परीक्षितीचं राज्य इतकं उत्कृष्ट अशा पद्धतीचं चालू होतं कारण ते पांडवांचे वंशीच होते. साक्षात भगवान परमात्म्यांनी त्यांचं संरक्षण केलं होतं जगाच्या मालकांनी. ते राजा परीक्षिती कसे असतील. राज्य एवढं व्यवस्थित चालू होतं पण एक दिवस राजा परीक्षिती वनामध्ये शिकारी करता गेले. जात असताना रस्त्यामध्ये त्यांनी एक दृश्य बघितलं. ते ठिकाणी एका पायाचा धर्मरूपी बैल पृथ्वीरूपी रडणाऱ्या गायीचे सांत्वन करत होता. ते दृश्य राजा परीक्षितीनं बघितलं. त्या बैलाचे 4 पाय म्हणजे सत्य, दान, दया आणि पवित्रता. त्या ठिकाणी गेल्यावरती त्याच ठिकाणी राजा परीक्षितीच्या डोळ्यामध्ये कलीचा प्रवेश झाला.
तिथून पुढं राजा परीक्षिती जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेले. त्याच्यानंतर शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये तहान लागली म्हणून विश्रांती घेण्यासाठी शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. पण त्या ठिकाणी शमीक ऋषी ध्यान चालू होतं, ध्यान अवस्थेत बसलेले होते. राजा आहे आणि त्या ठिकाणी थोडं राजा परीक्षितीला वाटलं, मी राजा असताना या आश्रमामध्ये माझं कोणी स्वागत केलं नाही, मला कोणी पाणी दिलं नाही, मला कोणी विचारलं नाही आश्रमामध्ये. महाराज तर शमीक ऋषी ध्यानामध्ये बसलेले आणि थोडं त्यांना एक स्वतःच्या राज्याचा असल्याचा गर्व झाला आहे. आणि त्यांनी काय केलं, मेलेला साप बघितला, तो साप शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि राजा परीक्षिती घरी निघून आली. आल्याबरोबर त्या ठिकाणी शमीक ऋषींचा मुलगा शुंगी त्या ठिकाणी आला. त्याने बघितलं आपले वडील ध्यानामध्ये बसलेले, पण वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलाय. त्या शुंगीनं ध्यान अवस्थेमध्ये बघितलं राजा परीक्षितीने टाकला आणि त्याच वेळेस त्या शुंगीनं शाप दिला, ज्यांनी कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला असेल त्याला 7 दिवसात मरण येणार, 7 दिवसात तो मरणार. असा शाप दिल्याबरोबर आकाशवाणी झाली. राजा परीक्षितीच्या लक्षात आलं, कारण आपल्या संपत्तीच्या धुंदीमध्ये कलीना प्रवेश केल्यामुळं राजा परीक्षितीच्या लक्षात आलं का आपण मोठी चूक केली. पश्चाताप दग्ध राजा परीक्षिती झाले, विचार करायला लागले, खरोखर आपल्या हातून मोठी चूक घडली, आपल्याला 7 दिवसात मरण येणार आहे, 7 दिवसात मरावा लागणार आहे. आणि मग राजा परीक्षितीने काय केलं, कारण हुशार होते ते बी, राजा परीक्षिती म्हणजे साधे नव्हते. त्यांनी विचार केला का आपल्याला आता काहीतरी मुक्ती मिळण्याकरता काहीतरी नामचिंतन साधू संतांची भेट घ्यावा लागणार आहे. मग राजा परीक्षिती हे सगळं राज्य त्यांचा मुलगा जन्मेजय याचे स्वाधीन केलं आणि राजा परीक्षिती जंगलात निघाले. गंगेच्या तटावरती गेले. जे साधू महात्मे भेटतील त्यांना विचारायला लागले, 7 दिवसात मला मरण येणार आहे, मग 7 दिवसात मला मुक्ती मिळण्यासाठी काय साधन आहे, कोणतं साधन आहे, याचं काहीतरी मार्गदर्शन करा. साधू संतांची भेटी घ्यायला लागले राजा परीक्षिती, साधू महात्म्यांना भेटायला लागले. आणि शेवटी कुणीही काही तो उपाय सांगायला तयार नव्हतं. शेवटी राजा परीक्षितीने जगाच्या मालकाचा धावा केला, भगवान परमात्म्याला पाचारण केलं, भगवान श्रीकृष्णाची आराधना केली आणि भगवंताला विचारलं, देवा तुम्हीच याच्यातून मला मार्ग सांगा. आणि भगवान श्रीकृष्णाने भगवान परमात्म्याने काय केलं, भगवान भोलेनाथाला आज्ञा केली आणि भोलेनाथाने शुकाचार्यांना आज्ञा केली का जा तुम्ही आता गंगेच्या तटावरती जाऊन राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगा. कारण शुकाचार्य सुद्धा भगवान भोलेनाथाचा अवतार आहे. आणि शुकाचार्य त्या ठिकाणी आले. शुकाचार्य म्हणजे विरक्त महात्मे होते, दिगंबर अवस्था त्यांची होती. व्यासांनी त्यांना भागवत जे सांगितलं ते भागवत शुकाचार्यांनी गंगेच्या तटावरती बसले. राजा परीक्षितीनं सगळी त्यांच्या कथेची व्यवस्था केली. याच्यामध्ये उल्लेख असा आला श्रीमद भागवत कथेमध्ये, कधी शुकाचार्य ज्या सिंहासनावरती बसणार होते ना ते सिंहासन सोन्याचं बनवलं होतं, सोन्याचं सिंहासन बनवलं आणि शुकाचार्य त्या सिंहासनावरती विराजमान झाले. गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार, गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार. नन्हा सा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ मैं, नन्हा सा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ मैं. आया हूँ मैं तो तेरे द्वार, गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार, गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार, गुरुजी मेरी पूजा करो, जय हो. मेरी पूजा करो स्वीकार. वाह, क्या बात है. सुन
लो हमारी अर्जी मुझको कुछ ज्ञान दो जीवन को जीना सीखूं ऐसा वरदान दो जीवन को जीना सीखूं ऐसा वरदान दो सुन लो हमारी अर्जी मुझको कुछ ज्ञान दो जीवन को जीना सीखूं ऐसा वरदान दो सूरज शीशान पाऊं चंदा सामान पाऊं सूरज शीशान पाऊं चंदा सामान पाऊं इतना सा दे दो उपहार गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार नन्हा सा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ मैं नन्हा सा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ मैं आया हूँ मैं तो तेरे पास गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार 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 गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार। गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे। शुकाचार्य त्या सिंहासनावरती बसले आणि बसल्याबरोबर राजा परीक्षितीचा पहिलाच प्रश्न आहे शुकाचार्यांना, जो 7 दिवसामध्ये मरणार आहे त्याच्या मुक्तीकरता काही उपाय सांगा म्हटले. आणि त्यावेळेस राजा परीक्षितीनं असं शुकाचार्यांना विचारलं आणि त्यावेळेस शुकाचार्यांनी त्यांना उत्तर दिलं, लवकर मरणाऱ्या जो असेल ना त्यांनी प्रत्येक श्वासाला भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, प्रत्येक श्वासाला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, मन गोविंदाच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. म्हणून अखंड मुखामध्ये त्यावेळेस नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. पहिला प्रश्न राजा परीक्षितीचा होता. आपण आता द्वितीय स्कंदामध्ये प्रवेश करत आहेत. या द्वितीय स्कंदाच्या सुरुवातीलाच ह्या 4 युगाचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. कृतयुग युग आहे ते 1,00,000 वर्षाचं होतं आहे. त्रेतायुग 10,000 वर्षाचं होतं, म्हणजे माणसाला तेवढं आयुष्य होतं त्या काळामध्ये. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य माणसाला होतं आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य माणसाला आहे. असं हे आयुष्य त्यावेळेस, आणि आता 100पेक्षाही कमी झालं आहे, 50-60 फार तर. म्हणजे माणसाचं आयुष्य कमी कमी होत चाललं आहे. पुढं राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना विचारलं का त्यांचा प्रश्न आहे, भागवत धर्माचं म्हणजे भागवताचं आम्ही जर श्रवण केलं, भागवताचं जर चिंतन केलं तर 7 दिवसात मुक्ती माणसाला मिळत असते. पण राजा परीक्षितीनं भागवत श्रवण करत असताना 1 मिनिटसुद्धा उठून पाणी पिण्याकरता गेले का असं कधीच नाही. सिंहासन जे लावलं पूर्ण भागवत होऊपर्यंत राजा परीक्षितीनं आपलं आसनसुद्धा म्हणजे मांडीसुद्धा मोडली नव्हती. राजा परीक्षितीचा पहिला प्रश्न शुकाचार्यांना होता की मला भगवंताचं स्वभावाचं वर्णन करून सांगा, जगाच्या मालकाचं वर्णन मला सांगा, तो भगवान परमात्मा कसा आहे ते वर्णन करून मला सांगा. आणि ज्यावेळेस शुकाचार्यांनी भगवंताचं वर्णन सुरू केलं आहे, जगाचा मालक दयाळूही म्हटले, कृपाळूही, तो भगवान परमात्मा असा आहे, साधवया भक्ती काज नाही लाज धरित, भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामं. तो भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू, फक्त त्याच्या आमच्या जीवनामध्ये त्याची आम्ही भक्ती केली पाहिजे. कारण ज्यावेळेस विदुर काकांच्या घरी भगवान परमात्मा न बोलावता गेले ते, आणि मग राजा परीक्षिती म्हटले मला शुकाचार्यांना का मला त्या विदुर काकाची कथा सांगा काय आहे ती. आणि त्यावेळेस शुकाचार्यांनी विदुर काकाची कथा सुरू केली का ज्यावेळेस पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, कौरवांनी इतका त्रास त्या पांडवांना दिला, आणि मग भगवान परमात्मा हस्तिनापूरमध्ये आले कौरवांकडं मध्यस्थी करण्याकरता. युद्ध सुरू व्हायच्या अगोदरची गोष्ट आहे. भगवंत कौरवांकडे आले आणि कौरवांना म्हटले, अरे
पांडवांचं सगळं राज्य तुम्ही हिसकावून घेतलंय. पांडवांना भिक्षा मागून खाण्याची वेळ आज आली, पण निदान पांडवांना 5 गावं तरी द्या ना. जास्त काहीच देऊ नका, युद्ध नका, पण पांडवांना निदान 5 गावं तरी द्या. त्यावेळेस कौरव एवढे उन्मत्त झाले होते, त्या धनाच्या पोटी प्रॉपर्टी एवढी होती, सगळं असताना सुद्धा एवढे उन्मत्त झाले होते. ते म्हणत होते, नाही देवा, सुचाग्रेन न दास्यमी विना विद्येन केशवा. हे केशवा, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती आम्ही पांडवांना देणार नाही युद्ध केल्याशिवाय. युद्ध अटळे म्हणले, युद्ध करावं लागणार आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा हस्तिनापूरमध्ये आले, पण तो दुर्योधन भगवंताला म्हणत होता, देवा ही आमची भाऊबंदकी, याच्यात तुम्ही पडू नका देवा, आमचं हे चालूच राहणार आहे ही भाऊबंदकी. ते पांडव कौरवांपासून ती भाऊबंदकी सुरू झाली आपल्यातही. आता त्या काळापासून ती सुरुवातच झालंय ना. देवा तुम्ही आमच्यामध्ये काही मध्यस्थी करू नका. त्या दुर्योधनाने भगवान परमात्मा मध्यस्थी करण्याकरता येणारी सज्ज तयारी करून ठेवली, भगवंताला भोजनाची व्यवस्था करून ठेवली, पण कौरव युद्धाला तयार झाले. भगवंताचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही. भगवान परमात्मा म्हणले, नाही मी सुद्धा भोजन करणार नाही. एवढं व्यवस्था करून सुद्धा जगाच्या मालकानी त्या कौरवांकडे भोजन केलं नाही. आणि विदुर काकाच्या घरी, गरीब परिस्थिती विदुर काकाची, एक दासीपुत्र विदुर काका होते, पण अखंड त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये असायचे, अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये विदुर काका असायचे. एवढी भक्ती विदुर काकाची होती, अखंड ते जगाच्या मालकाला आठवत असायची. भगवंताची त्यांची भेट नाही आहे, त्यांच्या स्वप्नातही नव्हतं की जगाचा मालक माझ्या घरी येईल, माझ्या झोपडीमध्ये जगाचा मालक येईल. विदुर काकाला कधी स्वप्नातही वाटलं नाही. पण त्या दिवशी भगवंत हस्तिनापूरमध्ये आले आणि विदुर काकांना न सांगता विदुर काकाच्या घरी गेले. आणि घरी गेल्याबरोबर विदुर काकांची पत्नी दरवाजामध्ये उभी होती. भगवान परमात्मा दरवाजामध्ये गेले, विदुर काकांची पत्नी जगाच्या मालकाला बघत होती. तिचा विश्वास पटत नव्हता, कन्हैया माझा भगवंत माझ्या दरवाजासमोर उभा आहे. इतका आनंद त्या काकीला झाला होता का माझा भगवान परमात्मा माझ्या समोर उभा. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये भगवंताच्या चेहऱ्याकडे नुसतं बघत होत्या, पण कशाचंच भान राहिलं नव्हतं, कशाचंच भान राहिलं नाही. भगवंताला म्हटल्या सुद्धा नाही, देवा तुम्ही आता घरात येऊन बसा, का ते सुद्धा विसरून गेले. जगाच्या मालकाचा चेहरा जर आम्ही बघितला, भगवंत जर आम्ही समोर बघितला ना अंतःकरणापासून, माणूस माणूस म्हणूनच शिल्लक राहत नाही हो, माणूस माणूस म्हणून शिल्लक राहत नाही. भगवंताचा एक वेळेस आम्ही जर चेहरा बघितला, माणूसच माणूस म्हणून राहत नाही. सगळं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार सगळं एका मिनिटात निघून जात आहे. आणि आम्ही उगं म्हणत असतो का याच्या अंगामध्ये ते देव उतरला आणि त्याच्या अंगामध्ये तो देव उतरला. खरं आहे हे सगळं खोटं आहे. जगद्गुरु तुकोबारायाने याचं खंडन केलेलं आहे. कारण तुकोबाराया भूत काहीच नाही, याच्या अंगामध्ये देऊन त्याच्या अंगामध्ये देऊ, आपला विषय बाजूला जाईल. म्हणून भगवंत जर आमच्या दृष्टीने आम्ही जर समोर बघितलं ना, रामायणामध्ये एक सुंदर विषय आलेला आहे. ज्यावेळेस सुग्रीवाचं आणि त्या वालीचं युद्ध सुरू होत आहे, भगवान श्रीरामचंद्र प्रभू झाडाच्या आडून बाण त्या वालीला मारतात आणि बाण मारल्याबरोबर तो वाली धारातीर्थ पडतोय. खाली पडल्याबरोबर भगवंत झाडाच्या आडून वालीच्या समोर येतात आणि आल्याबरोबर जगाच्या मालकाला भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना म्हणतात, देवा तुम्ही मला चोरून का बाण मारला वा, देवा सांगा ना मला, तुम्ही मला झाडाच्या आडून देवा मला बाण मारलाय. वाली म्हणत होता भगवंताला, मला चोरून का बाण मारला देवा, देवा तुम्ही बाण मारला मला याचं वाईट वाटत नाही भगवंता, पण तुम्ही चोरून बाण मारल्यामुळे तुमच्या रघुकुलाला कलंक लागला ना देवा, तुमच्या रघुकुलाला कलंक लागला भगवंता, मला याचं वाईट वाटतंय. भगवंत म्हटले, का रे वाली, आयुष्यभर अनितीनं वागलाय, सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण केलंय, त्याचं सगळं राज्य लुबाडून घेतलंय, त्यावेळेस तुला धर्म आणि अधर्म कळला नाही का? आज मला तत्वज्ञान शिकवतो का देवा तुम्ही मला चोरून का बाण मारला, आयुष्यभर वाईट वागला, त्यावेळेस तुला कळलं नाही का ही धर्मनीती? आणि मग त्या वालीचे उद्गारे म्हटले, देवा खरं सांगू देवा, देवा जोपर्यंत तुम्ही मला बाण मारलेला नव्हता तोपर्यंत मी तुम्हाला बघितलेलं नव्हतं देवा, तुम्ही झाडाचे आड होतात, पण ज्यावेळेस तुमचा रामबाण मला लागलाय देवा, मी धारातीर्थ पडलोय देवा, आणि खाली पडल्याबरोबर देवा तुम्ही झाडाच्या आडून माझ्या समोर आलात देवा, आणि माझ्या समोर आल्याबरोबर देवा तुमचं गोजिरवाणी रूप मी बघितलं देवा,
तुमचा चेहरा बघितला देवा, आणि तुमचा चेहरा बघितल्याबरोबर माझ्यामधले सगळे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर एका मिनिटात जळून पळून गेले देवा. त्याच्यामुळे मला तत्वज्ञान सुचलंय आता. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा हो. वाह. जरी हरी पगड़ी बांधे हो हो, जरी हरी पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी हरी पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जय हो. कानों में कुंडल साजे, फिर मोर मुकुट बिराजे, सखिया पगली होती जब होठों पे बंसी बाजे. कानों में कुंडल साजे, फिर मोर मुकुट बिराजे, सखिया पगली होती जब होठों पे बंसी बाजे. ये चंदा है सावरा हो, ये चंदा है सावरा, तारे है ग्वाल वाला. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. गरी गरी पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, दरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. तसं सुलभा काकीने जगाच्या मालकाला बघितलं, विसरूनच गेल्या, देहभान सर्व विसरून गेल्या. आणि तेवढ्यात विदुर काका आले, म्हणले अरे सुलभा, कारण सुलभा काकी नाव होतं. म्हणले अरे जगाचा मालक तुझ्यासमोर उभा आहे. मग सुलभा काकी भानावरती आल्या, भगवान परमात्म्याला मध्ये बोलवलं. भगवंताला कशाचंच भान राहिलं नाही, सिंहासन बसायला द्यायचं का काय, जगाचा मालक उभा आहे आपल्यासमोर. अचानक आपल्या घरासमोर राष्ट्रपती येऊन उभी राहिले तर आपल्याला कसं वाटत, कुठं बसू असं होईल. तसं जगाचा मालक समोर उभा आहे. सुलभा काकीला इतका आनंद झाला, कधी भगवान परमात्मा माझ्या घरी येणार नाही, पण आज भगवंत येऊन उभा आहे. काय करावं ते त्यांना सुचना. सुलभा काकी भगवंताला केळं खायला दिले, फळं. इतक्या भगवंताच्या आनंदामध्ये मग्न झाल्या होत्या. ते केळाचे साल्ट काढायच्या, भगवंताच्या हातामध्ये द्यायचे, आणि ते मधला केळाचं जे मधगूस असतो तो बाजूला टाकून द्यायच्या. म्हणजे इतका आनंद सुलभा काकीला झाला. शेवटी भगवान परमात्मा तिथंही त्यांची विदुर काकांना खूप आनंद झाला. पुढं विदुर काका भगवंताची भेट झाल्यावरती भगवंत द्वारकेला निघून गेले. नंतर विदुर काका तिथून तीर्थयात्रा करण्याकरता निघले. जगाच्या मालकाची भेट झाली. आता कशाच्या जीवनामधलं काही शिल्लक राहिलं नाही. तिथून विदुर काका काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला तीर्थयात्रेला गेले. गोकुळ, मथुरा असेल, अयोध्या असेल, पुढं वृंदावनमध्ये गेले. कृष्ण भगवंतांनी ज्या ठिकाणी भगवंताचं ज्या गोकुळामध्ये भगवंत खेळले वृंदावनमध्ये, तिथं विदुर काका गेले. तिथं गेल्यावरती त्या भूमीचं दर्शन विदुर काकांनी घेतलं. पुढं यमुनेच्या तटावरती उद्धवाची भेट विदुर काकांची झाली. त्याच्यानंतर विदुर काकांची मैत्रियांचा सुद्धा संवाद आहे त्याच्यामध्ये, मैत्रेयी म्हणून दोघांचा संवाद बराचसा आहे. मैत्रियांनी विदुर काकांना ओळखलं का तुम्ही मागच्या जन्मामध्ये यमदूत होतात विदुर काका, पण मांडवी ऋषींच्या शापामुळं ते यांना इथं यावं लागलं, दासीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागले. त्यांचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे. आपल्याला फक्त स्पर्श करून पुढं निघायचं आहे. पुढं राजा परीक्षितीनं
शुकाचार्यांना प्रश्न केला का मला आता कश्यप ऋषीची कथा सांगा म्हणले. पुढची राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी कश्यप ऋषींची म्हणजे कश्यप ऋषी आणि दिती दोघं पतिपत्नी होते आणि त्या दोघांची कथा शुकाचार्यांनी दोघांना सांगायला सुरुवात केली राजा परीक्षितीला. का एक दिवस ती दिती असणारी कश्यप ऋषींची पत्नी, संध्याकाळचा टाईम आहे, ब्रह्ममुहूर्ताचा टाईम असल्यामुळं संध्याकाळची कश्यप ऋषींची पूजाविधी चालू असताना दिती कश्यप ऋषींजवळ आली. कामातुर अवस्थेमध्ये कामाची त्यांनी कश्यप ऋषींना इच्छा प्रगट केली आणि त्यांच्या दुराग्रहाला सुद्धा दितीच्या दुराग्रहाला कश्यप ऋषी सामोरे गेले. त्यांना दुसरा विलाज नव्हता आणि त्या दिवशी कश्यप ऋषींनी त्या दितीला शाप दिला का तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला आले, तुझ्याकडून वाईट घडलंय, संध्याकाळचा टाईम होता आणि तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येणारे, ते राक्षस म्हणजे हिरण्यकश्यप हिरण्य अक्षयाचा जन्म तुझ्या पोटी होणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढं वराह अवतार भगवंताचा आहे. वराह अवतार सुद्धा भगवंताचा बघितला आणि त्या वराह अवतारानंतर मनु आणि शत्रुपा यांना 3 मुली होत्या. एक आकृती, देहूती आणि प्रसूती. ह्या 3 मुली म्हणजे देहूती जी होती ना, त्या देहूतीचं लग्न कर्दम ऋषींबरोबर झालं आहे आणि ह्या मनु आणि शत्रुपा यांना जे 2 मुले होते, प्रियव्रत आणि उत्तानपाद, हे 2 मुलं आणि ह्या 3 मुली. त्याच्यानंतर देहूती जी होती, देहूतीला 9 कन्या झाल्या आणि 9 कन्या झाल्यावरती त्या 9 कन्या 9 ऋषींना देण्यात आल्या. नंतर मुलबाळ काही होत नव्हतं. देहूतीनं काय केलं, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून भगवंताकडं मुलगा मागितला. मुलगा नव्हता, मग कपिल नारायणाचा जन्म त्यावेळेस त्या देहूतीच्या पोटी झाला. तपश्चर्या करून कपिल नारायण त्यांच्या पोटी जन्माला आले आणि पुढं कपिल नारायण कर्दम ऋषी संन्यास त्यांनी घेतला, जंगलात निघून गेले आणि कपिल नारायण भगवान आपल्या आईला घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता गेले. कलकत्ता ह्या ठिकाणी गेले. संगम तीर्थावरती गेल्यावरती समुद्राने कपिल नारायणाचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यावरती माता देहूती सरस्वतीच्या किनारी भजन करत बसली. त्याच ठिकाणी त्यांना मुक्ती मिळाली, कारण कलकत्त्याजवळच सरस्वती नदी आहे आणि त्या सरस्वतीच्या किनारी आपण ज्याला मातृगाया म्हणतो का, आणि त्या ठिकाणी देहूतीने त्याच ठिकाणी त्या मुक्त झाल्या म्हणून त्याला मातृगाया म्हटलेलं आहे. पुढं देहूतीचा वंश खंडित झाला आहे, पण त्या ज्या 9 कन्या होत्या ना, त्या 9 कन्यापैकी 3 कन्या ज्या होत्या, एक आत्री ऋषींना अनुसया दिली. देहूतीच्या 9 कन्यामधली अनुसया. त्याच्यानंतर वसिष्ठाला अरुंधती दिली आणि जी मारीची ऋषी होते त्यांना कला ही मुलगी दिली. अशा ह्या 3 मुल्या 3 ऋषींना दिल्या. बाकीच्या 6 मुलीसुद्धा अनेक ऋषींना दिल्या, कारण त्याचा उल्लेख ह्या श्रीमद भागवत कथेमध्ये आलेला नाही. पण जो आपला आत्री ऋषींना जी अनुसया दिली होती ना, तो विषय झाल्यानंतर राजा परीक्षिती म्हणले मला आत्री ऋषींची तेवढी कथा मला सांगा, कारण दत्तात्रय भगवंताचा जन्म कसा झाला आहे तेवढं मला थोडक्यामध्ये सांगा. राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना विचारलं आणि त्यानंतर या सर्व आत्री ऋषी म्हणजे असे ऋषी होते आणि अनुसयासुद्धा इतकी पतिव्रता होती ना, कारण पूर्ण अनुसयाचं आपल्या पतीवर एवढी मोठी श्रद्धा होती. पण नाराजीचं काम काय होतं, नारद महर्षी एकदा कैलासामध्ये गेले भगवान भोलेनाथांच्या तिथं. भगवान भोलेनाथ तपश्चर्याला बसलेले आणि बसेला असताना पार्वती मातेची पूजा झाली आणि लाडूचा प्रसाद घेऊन नारद महर्षीच्या हातामध्ये ठेवला. हातामध्ये प्रसाद दिल्याबरोबर नारद महर्षीने तो लाडूचा प्रसाद खाल्ला. खाल्ल्याबरोबर म्हणले, आईसाहेब तुमच्या आईपेक्षा ज्या अनुसया प्रतिव्रता आहेत ना, त्यांनी दिलेला लाडूचा प्रसाद तुमच्या आईपेक्षा उत्कृष्ट होता म्हटले, खूप गोड होता. आणि आज या विश्वामध्ये नंबर 1च्या असणाऱ्या अनुसया पतिव्रता आहे म्हटले, त्यांच्यासारखी पतिव्रता कोणीच नाही. मग पार्वती माता विचारायला लागल्या, म्हटले माझ्यासारखी पतिव्रता या जगात दुसरी कोणी नाही, तुम्ही कोण सांगतायत म्हटले दुसरी.
नारदजी म्हणले नाही, अनुसयाला तुम्ही एकदा बघा, त्यांच्यासारखी पतिव्रता नाही आहे कोणी. आणि मग मात्र ते आमच्या पार्वती मातेला खटकलं. भगवान परमात्मा तपश्चर्यामधून उठले आणि उठल्याबरोबर भगवान भोलेनाथाला पार्वती माता म्हणायला लागली, ज्या अत्री ऋषींच्या पत्नी आहे ना अनुसया, तुम्हाला आता एक काम सांगते, त्यांचं पतिव्रता जे भंग करा. माझ्यासारखी पतिव्रता या जगातामध्ये दुसरी कोणी नाही, माझाच एक नंबर असला पाहिजे, आणि तुम्ही पतिव्रता त्यांचं भंग करायला जा म्हटले. नारदजी तिथून निघाले, ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाचं सुद्धा तपश्चर्यामध्ये बसलेले. तपश्चर्यामध्ये बसलेले असताना सावित्री माताला सुद्धा असंच पार्वती मातेसारखंच सांगितलंय, तुमच्यापेक्षा पतिव्रता एक अत्री अनुसया पतिव्रता आहे. त्यांनी सुद्धा ब्रह्मदेवाला कामाला लावलं. पुन्हा विष्णू भगवंताकडे गेले. विष्णू भगवंत तिथं नव्हते. लक्ष्मी मातेलाही नारद महर्षींनी तसंच सांगितलं. आणि त्यानंतर ब्रह्म विष्णू महेश तिघही अनुसयाचं पतिव्रता भंग करण्याकरता चित्रकूट या ठिकाणी आले. अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आले. पण आल्याबरोबर त्यांनी विचार केला का आता पतिव्रता कसं भंग करायचं अनुसयाचं. भगवान भोलेनाथ, भगवान विष्णू आहेत, ब्रह्मदेव आहेत, तिघही आले आणि अनुसया माताला म्हणायला लागले, आम्हाला नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भिक्षा वाढतो. अनुसया माताला चिंता वाटायला लागली, या असं म्हणतात कशी भिक्षा वाढायची. पण त्या हुशार होता, त्यांनी विचार केला, चालेल म्हटले काही हरकत नाही. आणि अनुसया मातेने काय केलं, पतीचं जे कमंडलू होतं का त्याच्यामध्ये तीर्थ होतं, ते तीर्थ कमंडलूमधलं घेतलं आणि ब्रह्म विष्णू महेश तिघांच्या अंगावरती शिंपडलं ते तीर्थ. आणि ते तीर्थ शिंपडल्याबरोबर 1-1 वर्षाची छोटी बालकं तयार झाली. आणि अनुसया मातेने ज्यांची जी इच्छा होती ती पूर्ण केली, त्यांना भोजन वाढलं. आणि अनुसया मातेने काय केलं, ते 3ही बालकं पाळण्यामध्ये टाकले, 3 पाळण्यामध्ये, आणि त्यांना झोका द्यायला सुरुवात केली. ब्रह्म विष्णू महेश पाळण्यामध्ये खेळतायत. 6 महिने झाली. कैलासामध्ये भगवान परमात्मा वापस येईना. ब्रह्मदेवा विष्णूची वाट लक्ष्मी माता पाहत आहेत, सावित्री माता ब्रह्मदेवाची वाट पाहत आहेत. आणि नारद महर्षी पुन्हा नारायण नारायण करीत कैलासामध्ये गेले आणि सांगितलं पार्वती मातेला, माते तुम्ही इथं काय करता म्हटले, तुमचे ब्रह्म विष्णू महेश भगवान भोलेनाथ सुद्धा ते सावित्री अनुसया मातेच्या घरी पाळण्यामध्ये मस्त झोका घेत आहेत म्हणले, तुम्ही इथं काय करता, तुमच्या पतींना छोटंसं बनवलं म्हटलं, जादू येते त्या अनुसयाला. असं सांगितल्याबरोबर तिघी आपल्या पतीचा शोध घेण्याकरता निघाल्या. अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आल्या. बघितलं तर त्यांनी बघितलं पाळण्यामध्ये तिघही टाकलेले. आणि मग अनुसया मातेंना शरण गेले, म्हणले काही करा, आमच्याकडून चूक झाली. कारण जीवनामध्ये जीवन जगत असतं नाही, दुसऱ्याचं जर आम्ही वाईट करायला गेलो ना स्वतःचं वाटोळं होत असते. जो इतरांचं वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना तो स्वतः कधी संपत नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाटायला लागा ना. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना, शेवटी हिशोब धर्माचा नाही कर्माचा होत असतोय. म्हणून जो इतरांचा वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. रामायणामधलं कैकेयीचं उदाहरण घ्या बरं. कैकेयीनं तिच्या आयुष्यामध्ये काय कमावता आलं हो तिला, कैकेयीला काय साध्य करता आलं. अयोध्येची राणी आहे, कैकेयी म्हणाल तसं ते अयोध्येमध्ये व्हायचं. पण शेवटी कैकेयीनं काय मागितलं, रामराजा होणार आहे सकाळी, प्रत्येकजण आनंदामध्ये आहे. पण कैकेयी सकाळी कोप भवनामध्ये जाऊन बसली आणि 2 वर मागितले, रामाला वनवास आणि भरताला गादी. स्वतःच्या मुलाला गादी मागितलं योग्य होतं इथपर्यंत तिचं, पण रामाला वनवास मागण्याची काही गरज होती का. तरी त्या कैकेयीनं रामाला वनवास मागितला. शेवटी वाटोळं कोणाचं झालं, कैकेयीचंच झालं ना. दशरथ राजा मरण पावले, स्वतःचा पती गेला. भरतासारखा मुलगा म्हटला आई तुला आयुष्यात आई म्हणणार नाही. शेवटी वाटोळं कोणाचं, कैकेयीचंच झालं. आज ती कैकेयी एवढी बदनाम झाली, एवढी बदनाम झाली. मला सांगा आपल्या मुलीचं नाव कोणी कैकेयी ठेवतं का, ऐकलंय का, नाही. जो इतरांचं वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतोय. तसं आमच्या सावित्री माता, लक्ष्मी माता आणि पार्वती मातेची गती झाली. अनुसया मातेच्या चरणावरती मस्तक ठेवलं, म्हटले आम्हाला माफ करा, आमचे पती आम्हाला पुन्हा वापस द्या.
आणि मग अनुसया माता म्हटली एक काम करा, तुमचे पती ओळखून घ्या आणि घेऊन जा म्हटली. मग ते सगळे सेम टू सेम होते, तिन्ही बालकं. तिघांनी ते पाळण्यामध्ये डोकावून बघितलं, पण एकीलाही आपला पती ओळखू येईना, कोणालाच कोणाचा पती ओळखू येईना. लक्ष्मी माता पाळण्याजवळ जायच्या, त्यांच्या लक्षात आलं जर आपण जो उचलायला गेले ते जर ब्रह्मच निघाले तर करायचं काय. पार्वती माता पाळण्याजवळ जायचे, एखाद्या त्याला जर हात लावला तर विष्णू निघाले, मग करायचं काय. शेवटी पुन्हा अनुसया मातेला म्हणले आम्हाला आता माफ करा, तुम्हीच आमचे पती कोणते तुम्ही ओळखून द्या. म्हणजे इतकी ताकद त्या पतिव्रतेची असती. आणि मग आमच्या अनुसया मातानी कमंडलूमधलं ते तीर्थ घेतलं, तिघांच्या अंगावरती शिपटलं. पुन्हा पूर्वस्वरूपामध्ये भगवान भोलेनाथ उभे राहिले, ब्रह्मदेव राहिले, विष्णू भगवान राहिले. म्हणजे जो इतरांचं वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. आता आपण एक भजन घेऊ मस्त. भजन मुखानेही म्हणत जाणार, नामस्मरण जेवढं करते ना. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा टाळी वाजवा. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा श्री राम हरे कृष्णा हरे 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 राम हरे कृष्णा हो हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरी बोल. हरे राम हरे कृष्णा सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. टाळी वाजवा. हरे हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे जय हो हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम हरे श्री राधे
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हो तन मेरा मन मेरा जहाँ देखो वहाँ राम मेरा तन मेरा मन मेरा जहाँ देखो तब मन मेरा हो तन मेरा मन मेरा जहाँ देखो वहाँ राम मेरा मन मेरा मन मेरा जहाँ देखो तब मन मेरा जय हो भूपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन हो सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन हे सीताराम हरे कृष्णा 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 हरे हरे राधे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे हो हरे राम 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 हरे राम 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 राजा राम 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 हरे 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 राम 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 हरे राम 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 राजा राम 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 हरे हरे हो हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरि बोल हरे राम हरे राम हरे 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 राम हरे राम हरे हरे जय हो वाह वाह दुल्लरा क्या बात है जय हो हरे राम हरे राम हरे राम हरे 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 राम 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 हरे हरे क्या बात है हरि बोल वाह ताली हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे हो हरे राम 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 हरे हरे हरे
श्रीमद भागवत महापुराण की जय. जय जय श्री राधे. एकदा टाळ्या वाजव ना आमच्या गायक मंडळींकर. भगवंताचं नामस्मरण, या नामस्मरणात एवढी ताकद आहे, त्या भजनात एवढी ताकद आहे ना. कारण या भजनामध्ये बसल्यावरती तरी माणूस सगळं विसरून जातो. आली का कोणाला आठवण याच्यामध्ये घरची? ताकद आहे त्या नामस्मरणाची. कीर्तन करायचं संसार धडाचा म्हणूनच नसतोय, ते अखंड त्या नामस्मरणामध्ये मग्न असते. संसार घरी जाऊन कसा करावा हे त्यांच्या लक्षातच नसते. कारण त्या भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे, त्या भजनाची ताकद आहे. धन दौलत भरपूर माणसं कमवत असतात, आयुष्यभर कमवतो भरपूर, किती धन दौलत असली ना, पण त्याच्यामुळं समाधान माणसाला मिळत नाही. समाधान फक्त कीर्तन असेल, भजन असेल, प्रवचन असेल, याच्यामध्येच समाधान मिळत असते. गडगंज प्रॉपर्टी कमवून ठेवा, बरोबर नेता येणार नाही, काहीच नेता येणार नाही. आमच्याबरोबर फक्त भगवंताचं नामस्मरण आणि हे चिंतनच बरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही. धन दौलत आम्हाला बरोबर नेताच येणार नाही. आयुष्यभर केलेले चांगले कर्म आणि केलेलं भगवंताचं भजन आमच्याबरोबर येणार आहे, दुसरं आमच्याबरोबर काही येणार नाही. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसांनी अखंड आनंदी राहिलं पाहिजे, अखंड ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून अनुसया मातेने तिघांनाही पूर्व स्वरूपामध्ये तयार झाले, पण अनुसया मातेने विनंती केली ब्रह्म विष्णू महेश यांना, काही दिवस मी तुमची माता म्हणून तुमचं पालन पोषण केलं आहे. आणि मग भगवंतानी काय केलं, अनुसयाच्या मातेच्या त्या पाळण्यामध्ये दत्त भगवंताचा अवतार म्हणजे ब्रह्म विष्णू महेश तिघांची प्रतिमूर्ती त्या पाळण्यामध्ये पुन्हा भगवंत तिघांनी आपली प्रतिमूर्ती त्या पाळण्यामध्ये तयार केली. आणि त्या दिवशीच आपण म्हणतो दत्त भगवंताचा जन्म झाला आहे. दत्तात्रय भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. हो आम्ही भाग्यवान आनंद निधान. आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुळते हळूच दत्ताची पालखी. झुळते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ जय दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री देव दत्त दत्त. दत्त भगवंताचा अवतार होतो. त्याच्यानंतर विदुर काका मैत्रियांना प्रश्न विचारतात का मला दक्ष प्रजापती जे आहेत त्यांची कथा मला सांगा. कारण
मनु आणि शत्रुपांचे 3 मुली होत्या, देहुती, आकृती आणि प्रसूती. आपण देहुतीचं बघितलं, पण ही प्रसूती जी होती ना, ती प्रसूती दक्ष प्रजापिता यांना देण्यात आली. त्यांच्याबरोबर दक्ष प्रजापिताबरोबर प्रसूतीचं विवाह झाला आणि तीच दक्ष प्रजापिता आणि प्रसूतीची ज्यांना जे 16 कन्या झाल्या, त्याच्यामध्ये जी सती आहे ना, भगवान भोलेनाथाला दिली होती. ते 16 मध्ये सती आहे. आणि ती कारण सतीनं सुद्धा त्या यज्ञेमध्ये आपल्या पतीचा अपमान केल्यामुळं, भोलेनाथाचा अपमान केल्यामुळं सतीनं यज्ञ कुंडामध्ये स्वतःला टाकून दिलं यज्ञकुंडामध्ये. कारण त्या 16 कन्या ज्या होत्या, पहिली होती एक दया, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, स्मृती, तिताक्षा, धुती नाव असणारी एक कन्या होती, श्रद्धा होती, मेघावती, मूर्ती होती. अशा या 16 कन्यापैकी एक सतीसुद्धा भगवान भोलेनाथाला जी दिली होती. कारण भगवान भोलेनाथाचा आपण विषय बघायला गेला तर आपला वेळ निघून जाईल. आणि त्याच्यानंतर प्रियवत आणि उत्तानपाद राजाची. कारण हे भागवत असंच आहे बरं का. कारण 24 अवताराचं याच्यामध्ये प्रयोजन सांगितलेलं आहे. पहिले 3-4 दिवस भागवत कळणं एवढं सोपं नाही. कारण त्याच्यामध्ये इतक्या कथा आलेल्या आहे, वेगवेगळ्या कथामध्ये कथा आहे. तसं भागवत सांगायला गेलं तर 1 महिना लागतो महाराज. एवढ्या कमी वेळात सांगणं सोपंच नाही ती. म्हणजे पहिले 4 दिवस, उद्या भगवान कृष्णाचा जन्म झाल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित भागवत कळणार आहे. भगवान कान्हयाचा जन्म झाल्यानंतर आपल्याला ते भागवत सुटसुटीत समजण्यात येईल. त्यानंतर मनु आणि शत्रुपा या दोघांची मुलं होते, प्रियव्रत आणि उत्तानपाद. उत्तानपाद म्हणजे ध्रुव बाळांचे वडील. कारण उत्तानपाद राजा 2 पत्न्या होत्या, एक सुरुची आणि एक सुनीती. पण जी आवडती जी होती उत्तानपादराची ती सुरुची होती जास्त आवडती. सुनीती आवडत नसती, म्हणजे आवडत नाही माणसांना. कारण माणसांना सुरुची कधी आवडत असती. आणि ती आवडती पत्नी होती सुरुची. पण सुरुचीचा मुलगा होता, उत्तम नाव होतं त्याचं. आणि जी सुनीती होती तिचा मुलगा होता ध्रुव बाळ. ध्रुव हा सात्विक, पण आपल्या बापाच्या मांडीवरती बसण्याची इच्छा त्या ध्रुवाची झाली. राजा उत्तानपादाच्या मांडीवरती बसण्याची इच्छा ध्रुव बाळाची झाली. पण त्या ठिकाणी सुरुची तिथं होती. पण सुरुची त्या ध्रुवाला बापाच्या मांडीवरती बसून देईना. ध्रुव बसायला लागला, पण त्या सुरुचीनं त्याला खाली उतरवलं. म्हणले, तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवरती जर बसायचं असेल तर माझ्या पोटी तुला जन्म घ्यावा लागेल. म्हणजे ध्रुव बाळ तिच्या सवतीचा मुलगा होता. आणि मग ध्रुव बाळाला खाली उतरून दिलं. उतरून दिल्याबरोबर ध्रुव बाळाला थोडा राग आला, आपल्या आईकडे गेला, सुनीतीकडं. आईनं सांगितलं, बाळा, या बापाच्या नासक्या कुसक्या मांडीवरती बसण्याचा का आग्रह धरतो? म्हटले, भगवंताची तपश्चर्या कर, जगाच्या मालकाचं नामस्मरण कर, आणि भगवंताकडून अशी जागा मागून घे का तुला तिथून कोणी उठवणारच नाही. अशी जागा माग म्हटले भगवंताकडं. ध्रुव बाळाने निश्चय केला. कारण वय 5च वर्षाचं आहे ध्रुव बाळाचं. पण आईना केलेला उपदेश, झालेला अपमान, ते ध्रुव बाळाला तो सहन झाला नाही. आईना योग्य वेळी उपदेश केलाय. कारण आपल्याही मुलाला योग्य वेळी आम्ही उपदेश केला पाहिजे. कारण सगळ्यात जास्त काम आईचं असतं आपल्या मुलाला संस्कार देण्याचे. कारण माझे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम एका जिजा आईसाहेबांनी केलंय. म्हणून हा महाराष्ट्र घडला आहे. तसं आईचं काम असलं पाहिजे. घरामध्ये संध्याकाळी लेकरू घरी आल्यावरती त्याला विचारलं पाहिजे, बाळा काय करतो, अभ्यास कसा झाला आहे. हो, शिक्षणाबरोबर मुलाला आम्ही सांगितलं पाहिजे, बाळा 2 मिनटं भगवंताचं नामस्मरण घे, आपल्या देवघरासमोर दर्शन घे. आमच्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, त्याला गंध आम्ही लावायला सांगितलं पाहिजे. आमच्या मुलांनी जर माळ घातली, गळ्यात टाळ घेऊन टाळ जर वाजवला तर आमचा बाप 10 वर्ष जास्त जगेल. नाही जगणार का? आमची आई 10 वर्ष जास्त जगेल. म्हणून आमच्या मुलांना आम्ही योग्य वेळी शिकवलं पाहिजे, त्याला ते चांगले संस्कार दिले पाहिजे. माझं नेहमी वाक्य असतं ना, आमच्या मुलाला डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, क्लास 1 अधिकारी बनवा, क्लास 2 अधिकारी बनवा, पण आमच्या मुलाला वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळणार आहे, पण संस्कार मिळेल का? नाही. संस्कार फक्त आम्हाला वारकरी संप्रदाय देणार, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मुलगा कसा घडवायचा, मुलाला कसं बनवायचं हे आईच्या हातामध्ये असतंय.
बापाचं सुद्धा लक्ष असलं पाहिजे. मी म्हणत नाही की बापांना लक्ष देऊच नका. आमची मुलगी कॉलेजला जाते, मुलगा जातोय, त्यांचा आम्ही विचार घरी आल्यावरती विचारपूस केली पाहिजे. नुसतं मग आम्हाला वाटतं डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, भरपूर प्रॉपर्टी कमावा आणि म्हातारपणी अमेरिकेला निघून जावा, आम्हाला सांभाळायला घरी राहावाच नाही. हे सुद्धा आम्ही कधी कधी विचार केला पाहिजे ना. आम्ही नुसतं विचार करतो की मुलगा मोठा व्हावा, पण नंतर त्याला जे संस्कार दिले पाहिजे, आईवडिलांच्या सानिध्यामध्ये तो राहायला पाहिजे, त्यांना सुद्धा विचार केला पाहिजे का माझी आई माझ्यापासून लांब जायला नको, माझा बाप माझ्यापासून लांब जायला नको. नुसतं शिकून मोठा केला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही. त्याला त्या पटीनं आम्ही संस्कार दिले पाहिजे. नाही तर काहीची परिस्थिती अशी आहे, मुलगा 5-6 वर्षाचं झाल्यापासून जे बाहेर असतं तर ते जवळजवळ 25 वर्षाचं होईपर्यंत बाहेर असतं. त्याला आईबापाची ओळखही येईन, प्रेम बी नसतं. आईबाप कोण येते त्याला समजत नाही. म्हणून संसार कशाला म्हणायचं, एकमेकाचं प्रेम महत्त्वाचं आहे. घरात आम्ही आजची परिस्थिती अशी, घरात जर बसलो तर 5 जण 5 ठिकाणी मोबाईल घेऊन बसलेले असतात. मुलगी एका बाजूला, मुलगा एका बाजूला, आई एका बाजूला, बाप एका बाजूला. जुना काळ आठवा बरं. जुन्या काळामध्ये ते सगळे म्हातारे माणसं एकत्र बसायचे, एकत्रित कुटुंब असायचं, एकमेकाला चांगले विचार विनिमय असायचे. एखाद्यावरती काही संकट जर असलं ते संकटाचं निरसन करायचं. आजची परिस्थिती किती बिकट आहे. ते मोबाईलमध्ये एवढे बघणं असतं, कोणावरती काय संकट आहे हे सुद्धा आम्हाला कळत नाही. त्याचंच कारण म्हणजे आत्महत्याला प्रवृत्त होणे. म्हणून जीवन संसार म्हणजे एकमेकाचे विचार एकमेकामध्ये असले पाहिजे. आज ते मोबाईलचा तर एवढा फॅड आला, मोबाईल चांगलाही तेवढाच आणि वाईट बी तेवढाच. हे मोबाईल गॅजेट असं आहे ना, मुलांच्या हातामध्ये दे, आपण विचार करून द्या, अखंड त्याच्या हातामध्ये व्यसनाधीन जो होतोय ना, तशी परिस्थिती आहे मोबाईलची. मोबाईलचं एक व्यसन आम्हाला लागलं आहे. मोबाईल बिगर आमच्या मुलांना करमत सुद्धा नाही. जुना काळ आठवा, शाळा सुटली का मुलं ग्राउंडवरती खेळायला असायची. आजची परिस्थिती, शाळा सुटली का मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतोय. जुन्या काळामध्ये लेकरू रडायला लागलं का आई मांडीवरती घ्यायची, एका मिनिटात गप्प बसायचं आईचा स्पर्श झाल्याबरोबर. आजची परिस्थिती अशी, लेकरू रडायला लागलं ती पर्समधून मोबाईल काढते त्याच्या हातात देते, ती सुद्धा एका मिनिटात गप्प बसते. पण मला हे म्हणायचं आहे, विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय होतो का आमच्या मातृत्वाचा पराजय होतो हे आज आम्हाला ठरवायची वेळ आली ना. त्या मोबाईलमुळे आमची आई लांब जाते, आमचा बाप आमच्यापासून लांब जातोय. मी म्हणत नाही विज्ञानवादी असलं पाहिजे, पण हे करत असताना आमची संस्कृती आम्ही जपली पाहिजे, घरामधले विचार आम्ही जपले पाहिजे. घरात आल्यावरती आमच्या बापाला विचारलं पाहिजे, बाबा बरी का तब्येत, जेवण केलं का. बापाने सुद्धा घरात आल्यावरती मुलाला विचारलं पाहिजे, जेवण केलं का. आईला आम्ही विचारलं पाहिजे, आई तू थकली का ग दिवसभर काम करून. मुलं घरात येतं तर म्हणजे आजची खरोखर परिस्थिती तशी आहे बरं का. खूप वाईट परिस्थिती त्या मोबाईलमुळं. कोणीही कोणासंग बोलत नाही, एकमेकाचे विचार एकमेकाला देत नाही. म्हणून घरामधलं प्रेम जर टिकून ठेवायचं असेल तर एकमेकाबरोबर आम्ही बोललो पाहिजे, एकमेकाचे संवाद आमचा अखंड राहिला पाहिजे. चला आपला विषय आता लांबत जाईल, लांबला का तो असाच विषय लांबतोय. म्हणून आपला विषय काय चालू होता का, उत्तर ध्रुवबाळाचा विषय चालू होता. त्या आईनं सांगितलं ध्रुवाला, जा वनामध्ये जा, भगवंताची प्राप्ती करून घे, भगवंत अशी जागा मिळून घे का तुला कुणी उठ म्हणलं नाही पाहिजे. ध्रुवबाळ वनात निघाला तपश्चर्या करण्याकरता. नारद महर्षींच्या लक्षात आलं, नारद महर्षी त्याला आडवे झाले, म्हटले का रे बाळा कुठं चालला. ध्रुवबाळ नारद महर्षींना सांगत होता, महाराज मला भगवंताची प्राप्ती करायची, पण मला कसल्याची साधन माहीत नाही, कशी प्राप्ती करायची, भगवंताला कसं प्रसन्न करून घ्यायचं हे काही माहीत नाही. नारद महर्षी अगोदर त्याला म्हटले, अरे तू 5 वर्षाचा आहे, भगवंत तुला भेटणार आहे का. ऋषीमुनींचं आयुष्य गेलंय तरी जगाचा मालक त्यांना भेटायला तयार नाही. तुला कशाचीच काही माहिती नाही, तुला कोणी सद्गुरू नाही, कुणीच नाही. ध्रुवबाळाची परीक्षा नारदाने घेतली, पण तरी ध्रुवबाळ म्हणत होता, नाही मला भगवंताची भेट घ्यायचीच, किती कष्ट झाले तरी. आणि मग नारद महर्षीनं त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव. नारद महर्षीनं त्या ध्रुवबाळाला मंत्र दिला आणि ध्रुवबाळ वनात गेला आणि भगवंताची तपश्चर्या करण्याकरता बसला. ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा उच्चार सुरू केला आहे. आणि त्या ध्रुवबाळाने तपश्चर्या एवढी कठीण केली ना, पहिल्या महिन्यामध्ये त्रिरात्रांती कपित कपित पदरासना, म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये 3 रात्रीतून
फक्त फळं खायचा, 3 दिवसातून फळं खायचा, अखंड मुखातून नामस्मरण चालू आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आमच्या ध्रुवबाळाने द्वितीयंच तथा मासम षष्टीर्भुकुरुदिनी, म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये 6 महिन्यातून 6 दिवसातून आमच्या ध्रुवबाळाने वाळलेले झाडाचे पानं खायचा, 6 दिवसातून. तिसऱ्या महिन्यामध्ये खडतर तपश्चर्या सुरू केली. तृतीयंच तथा मासम नवमे हानी, तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसातून पाणी प्यायचा तो ध्रुवबाळ. किती? 9 दिवसातून फक्त पाणी प्यायचा. आणि चौथ्या महिन्यामध्ये चतुर्थ तथी वय्य मासम द्वादशो हानी, चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसातून फक्त हवा प्यायचा, हवा घ्यायचा. आणि 5व्या महिन्यामध्ये आमच्या ध्रुवबाळांनी सर्व स्वतःचा प्राण रोधन केलंय. ऑक्सिजन सुद्धा पोटात, संपूर्ण ऑक्सिजन पोटात जाऊन देणं. ऑक्सिजन पोटात वाटला पुन्हा बाहेर सोडायचा प्रश्नच राहिला नाही. स्वतःचा प्राण रोधन केलाय. आणि तिकडं सगळे देवदेवतांच्या लक्षात आलं, भगवंताची आराधना केली. देवा, ध्रुवबाळ स्वतःचा प्राण रोधन त्या ध्रुवबाळाने केलाय. आणि भगवान परमात्मा, भगवान नारायण त्या ध्रुवबाळाच्या समोर प्रगट झाले 6 महिन्यामध्ये. एवढी खडतर त्या ध्रुवबाळाने तपश्चर्या केली. आणि भगवान परमात्मा प्रगट झाल्याबरोबर भगवंताने ध्रुवबाळाला उठवलं. म्हणले, ध्रुवा उठ, मी तुझ्या समोर आलोय. भगवंत समोर ध्रुवबाळाने बघितले, जगाच्या मालकाला बघितले, पण ध्रुवबाळाला काय बोलावं ते सुचाना. मुखातून शब्द सुद्धा त्या ध्रुवबाळाच्या उच्चारात नव्हते. एक शब्द सुद्धा मुखातून निघत नव्हता. फक्त भगवंताकडे ध्रुवबाळ बघत होत आहे. आणि बघत असताना भगवंतानी काय केलं, शंख हातात घेतला आणि ध्रुवबाळाच्या गालाला लावला. आणि तो ध्रुवबाळ मग बोलायला लागला. भगवंताला म्हटला, देवा, भगवंताचं रूप आमच्या ध्रुवबाळाने बघितलं. भगवंताची स्तुती करायला लागला. काय बोलावं ते त्याला कळत नव्हतं. आणि भगवंताला सांगितलं, देवा, मला अशी जागा द्या. ती जागा भगवंताने, ते ध्रुवबाळाने भगवंताकडे मागून घेतली. आजही आपण ती ध्रुवाची चांदणी म्हणतो. नंतर ध्रुवबाळ भगवंताने सांगितलं, ध्रुवा, पुन्हा तू वडिलांकडे जा, उत्तानपार राजाकडे जा. त्यांच्याकडून चूक घडली असेल त्यांना माफ कर. आणि ध्रुवबाळ काही काळ आपल्या राज्यामध्ये राहिला. नंतर ध्रुवबाळानंतर ध्रुवबाळाचे जे वंशजे, ध्रुवबाळ तर भगवंताने त्यांना जागा व्यवस्थित दिली. पण ध्रुवबाळाने नंतर ध्रुवबाळाचं लग्न भूमिशीच्या बरोबर लग्न झालं ध्रुवबाळाचं. आपण म्हणतोय तपश्चर्या झाल्यावर ध्रुवबाळाला ती जागा मिळाली नाही. काही काळ त्यांना राज्य केलंय. ते उत्तानपाद राजानंतर ध्रुवबाळाने ती राज्य चालवलं. आणि शेवटी त्या ध्रुवाला सुद्धा मुक्ती मिळाली. नंतर ध्रुवबाळाचे जे वंशजे, ते म्हणजे प्रचिते अंग वेन पुत्र म्हणून वेन होते. आणि वेनांचे पुत्र म्हणजे प्रभू नारायण होते. तो एक प्रभू नारायणाचा अवतार आहे. त्याच्यानंतरची आता आपण 5व्या स्कंदाकडं जात आहोत. 5व्या स्कंदामध्ये वृषभदेवाची कथा आलेली. भगवान वृषभदेवाचा अवतार याच्यामध्ये सांगितला आहे. आपण जो म्हणत होतो ना, भरत राजाची कथा. कारण आपल्या या भारताला या भरत राजामुळं भरतखंड नाव दिलेलं आहे. नंतर त्या भरत राजाची कथा आपल्या याच्यामध्ये येते. जड भरत राजा, त्याच्यानंतरचा दुसरा अवतार आहे त्या जड भरत राजाचा, तोही आपण संक्षिप्त याच्यामध्ये बघतोय. त्याच्यानंतर 6व्या स्कंदामध्ये राजा परीक्षिती प्रश्न विचारतात शुकाचार्यांना. काही पातकं अज्ञात असतात, मग ते कसे नष्ट होतील? कारण कळत न कळत घडलेले पातक आपल्याकडून घडत असतात घरामध्ये, संसारामध्ये. मग ते पातक कसे नाहीसे होतील? राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना विचारलं. आणि शुकाचार्यांनी त्यांना प्रश्न केला, पंचमहायज्ञ. पंचमहायज्ञ कोणता हो? कारण जुना काळ आठवा आपला. आमच्या जुना मातावर्ग इथं बसलेले आहे. सकाळी उठल्याबरोबर त्या चुलीला पोचारा द्यायच्या, देत होत्या का नाही? जुना काळ आठवा जरा. आज आहे का एक ठिकाणी तसं? चुलीला पोचारा द्यायचा. चूल पेटावली का पहिली नैवेद्य भाजलेला असायचा ना, तो अग्निदेवतेला समर्पित करायचा. अग्निदेवतेला पहिला नैवेद्य असायचा. त्याच्यानंतर आपल्या दरवाजामध्ये गाय बांधलेली असे, त्या गायीकरता एक नैवेद्य असायचा. कोणी अतिथी आला तर त्याच्याकरता नैवेद्य असायचा. तिसरा नैवेद्य.
चौथा नैवेद्य आपल्या घरातील देवाकरता एक चौथा नैवेद्य असायचा. जो पाचवा नैवेद्य असायचा तो कुत्र्याकरता नैवेद्य असायचा, दरवाज्यामध्ये कुत्रा. म्हणजे याला म्हणतात पंचमहायज्ञ. दुसरा परमार्थ करण्याची गरज नव्हती. आता का गॅसमध्ये टाकणार एक नैवेद्य? हो, जुन्या काळामध्ये ह्या संस्कारित तसे घराणे होते. हो, तसं लोकांचं ते जीवन होतं आहे. अग्निदेवतेला सुद्धा सकाळची आहुती असायची, गायीकरता सुद्धा नैवेद्य असायचा. अतिथी कोणीतरी आला तर त्याच्याकरता भोजन, भिक्षुक आला त्याच्याकरता नैवेद्य असायचा. आपल्या देवघरासमोर नैवेद्य दाखवल्याशिवाय भोजन करत नव्हते जुनं कोण. म्हणजे हा पंचयज्ञ ऑटोमॅटिक होऊन जात होता. त्यांना दुसरा परमार्थ करण्याची गरज नव्हती जीवनामध्ये. म्हणून ऑटोमॅटिक हा परमार्थ त्या काळामध्ये हा पंचमहायज्ञ व्हायचा. आणि त्याच्यामुळं आपल्या हातून घडलेले चुका हे सगळं पाप नष्ट होऊन जात होतं त्या काळामध्ये. आजची परिस्थिती वेगळीच आहे. जुना काळ आठवा, आमच्या मुलीसुद्धा ते स्वयंपाक भाकरी असेल ती भाजी असेल तेवढं टेस्ट त्यांच्या हाताला असायची. आजचं सगळं वेगळंच आहे. आज यूट्यूबवर बघतात आणि मग पदार्थ बनवायचे शिकतात. खरं आहे का नाही महाराज? यूट्यूबवर बनवता येतील हो, पण ती टेस्ट येईल का? नाही. त्याच्याकरता आईजवळ बसून डोळ्यात धूर जाऊन द्यावा लागेल. आपल्या आईजवळ बसून ते शिकावं लागणार आहे. अहो, आईच्या शेजारी बसून डोळ्यात ज्यावेळेस धूर जाईन ना त्यावेळेस ती हातामध्ये टेस्ट येत असती. कारण जुन्या म्हाताऱ्या माणसं होते बा, काहीच्या हाताने ते कारलं सुद्धा कडू असायचं आणि ते गोड लागायचं नाही का? ते टी व्हीवर आणि यूट्यूबमध्ये बघून नाही होते, त्याला ते करावं लागतं. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना तसं हे पंचमहायज्ञ त्या काळामध्ये व्हायचे. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसांनी ते भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण आणि अखंड जर नामस्मरण घरामध्ये असेल ना, त्याच्या इतकं समाधान आम्हाला कुठेही मिळणार नाही. कारण त्या जागेची पावर आहे. आजही आमचे मनोजदादा असेल, विनायक भाऊ असेल, त्यांना 8 दिवसानंतर करमणार नाही. कारण या नामस्मरणाची ताकद आहे. या नामस्मरणाने ही भूमी, हे घर असं पवित्र होऊन जाईल ना. त्याची स्पंदनं असतात, ते वेगळंच असतं ते. म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये अखंड आम्ही. आमच्याबरोबर धन दौलत येणार नाही. माफी मागून छोटं, आपण खोटं बोलून कधीही जीवनामध्ये मोठं होऊ नका. आम्हाला धन कमवलं म्हणजे माणूस धनवान होत नाही आहे. खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडे चांगले संस्कार आहे, चांगले विचार आहे. तोच खरा धनवान असतोय. ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. सज धज के मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगा, ना सोना हरि बोल आएगा ना चांदी काम आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगा, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. सज की मौत की शहजादी आएगी, हरि बोल शहजादी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगा, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगा, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगा. हो ना सोना काम आएगा
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। ना सोना काम आएगा ना चांदी, कारण जीवनामध्ये धन दौलत येणार नाही. सुगंध देणारी अगरबत्ती एकदा संपली का खाली फक्त राख उरत असते हो. त्या राखीचा पुन्हा कधी सुगंध येत नाही. येतो का? नाही येत. तसं या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत राहील. एकदा जीव निघून गेला का खाली फक्त राख उरत असते. त्या राखीचा पुन्हा कधीही सुगंध येत नाही. माणसाने विज्ञानाच्या जोरावरती तंत्रज्ञानाच्या जोरावरती किती प्रगती केली ना, पण नियतीनं मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला हा शेवट त्याला स्वीकारावाच लागत असतो. याच्यात बदल होत नाही आहे, कधीच बदल होणार नाही. माणसं म्हणत असतात माझी एवढी प्रॉपर्टी तेवढी प्रॉपर्टी. भगवंत हसत असतोय. देव म्हणत असतो अरे एवढ्या सगळा 7-12 माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं पाठवलंय. ज्या दिवशी बेट्या करार संपेल ना त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ दिला जाणार नाही. हा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून जीवनामध्ये माणसांनी चांगलं जीवन जगलं पाहिजे. ज्याला गरज असेल त्याला जीवनामध्ये आम्ही मदत केली पाहिजे. म्हणून चांगलं जीवन जगलं पाहिजे माणसाने. कारण भगवान परमात्मा नेहमी सत्याच्या बाजूने माणसाने राहिलं पाहिजे. एकदा सीतेच्या शोधासाठी वानरांचा राजा असलेल्या सुग्रीवाची मदत घेण्यासाठी रामप्रभू निघाले होते. वाटेत हनुमंतांनी काय केलं, एका ब्रह्मणाचा वेश धारण केला आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना आडवे झाले. देवाला म्हटले देवा तुम्ही सुग्रीवाच्या बाजूने आहात का वालीच्या बाजूने आहात? भगवंत म्हणले ना मी सुग्रीवाच्या बाजूने ना वालीच्या बाजूने. जो न्यायाने वागतो ना म्हणले मी त्याच्या बाजूने. आणि तिनं वागणारा किती थाटामाटात जगताना दिसला ना. तुम्ही तुमची वाट बदलू नका, कारण इथे न्याय झाल्याशिवाय राहत नाही. हा भगवंताचा दरबार आहे. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगा. एखाद्याने स्तुती केली म्हणजे उरळून जाऊ नका. कारण समाज असा आहे, समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. खरं आहे का नाही? हांदाळ्याला आरशाची, बहिऱ्याला संगीताची काहीच किंमत नसते ना. त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काहीही किंमत नसते. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. समाज असा आहे, पेरू विकत घेताना गोडे का विचारतात, खाताना मात्र मीठ मिरची लावून खातात. खरं आहे का नाही? समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात. मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना मात्र आम्ही 10 वेळेस विचार करतो. ही आजची परिस्थिती. पण लोकांकडे लक्षच देऊ नका. आपला आपला परमार्थ आपलं आपलं चिंतन करा. कारण परमार्थ करणाऱ्या माणसाला लोक बोलत असतात, नावं ठेवतात, त्याचा काय विचार करता आपण? त्याचा विचार करू नका ना. कारण जसा संसार आम्ही करतो, संसारामध्ये 1-1 रुपया करून संसार मोठा करत असतोय. परमार्थ तसाच आहे. परमार्थ एकाएकी मोठा होत नाही. दररोज भगवंताचं नामस्मरण घेऊन घेऊन आम्हाला संतांची देवाची प्राप्ती होत असते, तशी होत नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, हळूहळू ढाळे ढाळे की तू केने एके वेळे त्या मार्गेची निबळे निश्चिंत टाकी. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत जायचं आहे, पण तिथपर्यंत जात असताना आम्हाला तिथपर्यंत हळूहळू जावं लागणार आहे. कारण माणसाचं असं असताना जोपर्यंत तुमची गरज असते ना तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातोय. एकदा का गरज संपली, निंदीची खिरापत घरोघरी वाटली जाते. स्वतःचा दिवा त्याला वाचून विजलेला असतो, पण दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती बघणाराची संख्या आज जगात जास्त आहे. म्हणून परिस्थितीनुसार बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलावणारी माणसं सांभाळा. आयुष्यात अपयश पाहायला मिळणार नाही. ज्या वेळेस पदरी अपयश आलं का फारसा संबंध कोणी ठेवत नसतं, आणि यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा जवळ येत असतात. ज्या वेळेस वाईट वेळ असते ना त्यावेळेस लोकही वाईट वागतात, आणि ज्या वेळेस चांगली वेळ असते ना त्यावेळेस लोकही चांगलं वागतात. म्हणून माणसं बदलण्यात वेळ घालू नका. आपली परिस्थिती बदला, म्हणजे भगवंताचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा, तेच आमच्याबरोबर येणार आहे. कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला थांबून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगान पुढं चालत राहा ना. तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजत बसू नका. कदाचित डोळ्यात जर अश्रू आले ना ते पुसायला किती जण धावून येतात तेवढी पहिली मोजा. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. त्या भगवंताचं चिंतन, त्याचं भजन करा. आपला विषय चालू होता. याच्यानंतरचा विषय येतो आज्यामेळ्याचा विषय येतो. आज्यामेळ्याचं चरित्रकथा शुकाचार्यांनी त्यांना वर्णन केलं आहे. त्यानंतरचं पुढं विषय आज्यामेळ्यानंतर येतो 6व्या स्कंदामध्ये आज्यामेळ्याचा विषय.
आणि 7वा स्कंद आपण आता सुरुवात करतो. 7व्या स्कंदामध्ये आता मला तरी वाटतंय आपलाही वेळ झालाच. 7वा स्कंद भक्त प्रल्हादाचं उद्या आपल्याला ही कथा येणार आहे. उद्या आपण कथेच्या शेवटी भगवान श्रीकृष्णाचा जन्म बघणार आहे. उद्याचा दिवस जो 4था दिवस होतो आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. आता आपण एकदा भगवंताचं भजन घेऊ आणि मग आरतीची तयारी करू. तोपर्यंत आरतीचे यजमान पुढं चला. चला भजनासाठी सर्वांनी जागेवरती उभे राहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी पावले खेळायचे आहेत. महिला मंडळ पुरुष मंडळ. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. हो वासुदेवाय प्रभु नंदन. भगवंताच्या भजनाचा आनंद घ्या. वासुदेवाय प्रभु नंदन. जय हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि बोल. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि बोल. हरि हरि बोल. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. हो वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. जय हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते राधे. बोल. हरि बोल. वाह अतुलजी वाह. माऊली दादा एक नंबर. राधे राधे बोलो राधे राधे. 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 हो राधे राधे श्याम मिला दे. राधे राधे श्याम मिला दे. हो श्याम मिला दे घन श्याम मिला दे. श्याम मिला दे घन श्याम. जय हो. राधे राधे बोलो राधे राधे. राधे 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 राधे. राधे राधे बोलो राधे राधे. दादा फोटो सुद्धा घ्यायचे. हो
बाबा